नक्कीच या ठिकाणी जल्लोषात स्वागत राज ठाकरे यांचं मातोश्रीवरती झालं असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी उद्धव ठाकरे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शिवसैनिकांना भेटत आहेत आणि त्याच दरम्यान राज ठाकरे दाखल झाले। याचवेळी शिवसैनिकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आणि या वातावरणामध्ये शिवसैनिकांकडून दोन्ही बंधूंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या वेळेला या भेटीच्या जे काही क्षण होते हे क्षण शिवसैनिकांनी अनुभवले। याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आमदार पदाधिकारी तसेच मनसेचे वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी होते। महानंदगावकर असतील, अभ्यंकर असतील, या भेटीचे ते सुद्धा साक्षीदार आहेत। दुसरीकडे भास्कर जाधव, अरविंद सावंत, अंबादास दानवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे एक वेगळं वलय या भेटीला निर्माण झालेलं आहे आणि एकूण चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या आणि ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या। खरं तर उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त राज ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतील असं अनेकांना वाटलं होतं आणि या शुभेच्छांची वाट सकाळपासून खरं तर माध्यमांचे प्रतिनिधी असतील किंवा इतर लोक असतील हे वाट बघत होते आणि याच दरम्यान ती प्रतिक्रिया काही आली नाही। मात्र राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती शुभेच्छा देण्यासाठी आले हे पाहायला मिळालं। त्यामुळे एकूणच एक आनंदाचं वातावरण शिवसैनिकांमध्ये मातोश्रीवर पाहायला मिळालं आणि मातोश्रीचा उमरा एक दशक हे राज ठाकरेंनी ओलांडला नव्हता तो आज खरं तर राज ठाकरेंनी मातोश्रीचा उमरा ओलांडून मातोश्रीमध्ये दाखल झाले। बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोपाशी या दोन्ही बंधूंनी एक फोटो सुद्धा काढला, गळाभेट सुद्धा झाली या ठिकाणी माध्यमांच्या कॅमेरा समोर झाली। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नक्की खोलीमध्ये काय चर्चा झाली अशी सुद्धा आता या ठिकाणी चर्चा सुरू आहे। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सर्व शिवसैनिक उपस्थित या ठिकाणी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी जे आलेले आहेत त्यांच्यामध्ये एक चांगलं वातावरण पाहायला मिळालं, त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। जी नक्कीच, जी आपण जर पाहिलं तर ही भेट ज्या ठिकाणी हा मेळावा झाला 5 जुलैला तेव्हापासून चर्चांना उधाण आलेला पाहायला मिळतंय। आगामी निवडणुका आहेत आणि कुठेतरी आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, यांची युती होणार आहे। या युतीवरती चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं। मात्र आता आजची ही भेट मातोश्रीवर गेल्या अनेक वर्षांपासून जी ताटातूट झाली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आणि आता ती पुन्हा एकदा या ठिकाणी झाल्यानंतर पुन्हा एकदा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना आता कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी उधाण आलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच नीलम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा आता मनसे आणि शिवसेना युतीत लढण्याची शक्यता आहे। कारण दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे नक्की राजकीय भूमिका सुद्धा एकत्र घेतील असं एकंदरीत पाहायला मिळतंय। मराठीच्या मुद्द्यावरती आता लढा स्वीकारलेला आहे। महाविकास आघाडी खरं तर महायुतीच्या विरोधामध्ये लढा लढत आहे आणि यामध्ये कुठेतरी राज ठाकरे सुद्धा सहभागी होतात। की वेगळी एक आघाडी युती ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र महानगरपालिकेच्या मुद्द्यावरती हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे मेळावा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे महायुती किंवा युती याच्यावरती बोलू नका असं सुद्धा नेत्यांना सांगितलं होतं राज ठाकरे यांच्याकडून। यावरती कुठेतरी समर्थन हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। तो त्यांचा निर्णय त्यांना योग्य वाटेल ते घेऊ शकतात आणि यात काही गैर नाही असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र यानंतर आता उघडपणे दोन्ही बंधूंची भेट झाल्यामुळे कुठेतरी युतीच्या संदर्भात चर्चा या दोन्ही बंधूंच्या पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे आणि या चर्चा आता उघडपणे सुद्धा होण्याची शक्यता आहे। कारण या भेटीनंतर अनेकांना आता युती व्हावी असंच एकंदरीत वाटत असेल आणि यामधून आता ज्या आढावा बैठका सुद्धा घेण्यात येतील यामध्ये या सर्व नेत्यांचं जे काही मनातली खटखट असेल किंवा जे मनात त्यांच्या आहे ते व्यक्त करतील। मात्र यावरती युतीच्या संदर्भातला नियम हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेणार का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। जी नक्कीच, आपण जर पाहिलं आता हा फोटो समोर येतोय ज्यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि त्याच्या पुढ्यात हे दोघे ठाकरे बंधू उभे राहिलेले आहेत। मातोश्रीवर ज्यावेळेस मनसेची स्थापना झाली त्यानंतर राज ठाकरे यांचं येणं बंद होतं। मी आपल्याला असंच थांबवते स्वप्नील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।